अहो पाटील, कशाला राग करताय? द्या की विषय सोडून. तुम्हा दोघांना काय अक्कल पाहिजे होती का नाही? बसलाय तमाशा बघित. अहो पाटील, आम्ही वर्षभर वाट बघित होतो तमाशाची आणि बागाय गेलो आणि तिथंच बसलो. म्हणजे तुम्ही काय मला विसरला का? अहो पाटील, सगळी धनीची चूक आहे, आमची काय त्याच्यात चूक आहे का? त्या धन्याचं त्याच्याच वस्त्राने टक्कल करतो का नाही बघा. अहो पाटील, आधीवरच त्याचं टकलंय, अजून काय टकलं करणार त्याचं? कॉमेडी चाललंय इथं. माझी तिथं फजिती झाली, त्याचं तुम्हाला काय नाही. सगळी धन्याची चूक आहे, आमची काय त्याच्यात चूक आहे का? तुम्हाला ना मी नंतर बघतो. पहिलं सांगा, तमाशाचा नारळ फोडला कोणी? आणि आला का तुला भीती वाटत नाही का? अरे कसले भीती, चल तू. आणि आले का थांब की, आपण सरपंचाकडे चाललोय, पण आपली बघ काय खैर नाही. सगळ्याला काय आपली काय चूक आहे, सगळं त्या धन्यामुळे झालंय. आणि ऐक तू म्हणतोयस ना सगळं बिल धान्यावर फाडायचं, धान्यावर फाडू, पण सरपंचाला तू समजव. मला बघ बाबा भीती वाटते. हा चल, सगळं बघतो मी, चल तू. अरे आणि ऐक की एक गोष्ट फक्त सांगायची राहिल्या. तमाशा मात्र लय भारी होता बघ. सगळ्याला काय, मी तर स्टेजला लागून बसलेलो, लय मजा आली. मी तरी कुठं लांब होतो, मी तर गाण्यांची फरमाईश करत होतो आणि कारभारी दमानं मीच तर गाणं लावायला सांगितलं. हा बरं झालं, पाटील आणि सरपंच दोघं बी तमाशाला नव्हती. ते कसलं काय, तमाशाला मजाच करायला भेटली नसती. चल तू. राम राम सरपंच. नमस्कार सरपंच. अरे तुम्हाला काय लाज लज्जा शरम अब्रू काय आहे का नाही? तिथे एकट्याला सोडून तुम्ही तमाशाला निघून गेलाय, जरा तरी विचार करायचा होता तुम्ही. सरपंच चिडा काय झालं एवढं? आल्या का तोंड वर करून आणि मला आता चिडाय काय झालं? का एवढ्या रुबाबात घरातनं निघालो, तमाशाला जायचं, नारळ फोडायचा, आल्या का मला तिथे एकट्याला सोडून तुम्ही निघून गेला? सरपंच, अहो आमची काय त्यात चूक नाही. काय रे सख्या? सरपंच एक सांगू का, तमाशा लय भारी होता. आणि त्या हिरव्या साडीतली नटी, हा एकदमच भारी. थोपाट बंद करताय का कंपाटात फावडं घालू तुमच्या? जाऊ द्या ना सरपंच, आमची त्यात काय चूक नाही, सगळी चूक तर त्या धान्याचीच आहे. त्या धन्याला तर मी नंतरच बघतो, पण एक सांगा, नारळ कोणी फोडला? या छगनराव या. नमस्कार करतो जाते छगनराव, तुमची जागा इथं नाही, तुमची जागा आमच्या हृदयात आहे. छगनराव, तुम्ही एकटं झालाय.
हिरा कुठं दिसत नाही? हिराला दुसऱ्या कामा पाठवलाय. काल तुम्ही तमाशाचा नारळ फोडून या बापाचा कॉलर काय केला? तो सरपंच आणि तो पाटील तमाशाला पोचली कशी नाही? ते घडलं कसं? ते घडले नाही, ते घडून आणले. ते कसं काय समजलं नाही मला. अहो छगनराव, धने आपला माणूस आहे. हा, एवढंच नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे बघा मी करतोय काय. तात्या पुढचा काय प्लॅन आहे आता? सांगतो, लक्ष देऊन ऐका. ठीक आहे तात्या, असंच होईल. काय म्हणताय जाऊया? मला पण याचं काम आहे एवढंच आहे का? काय करू की बंदोबस्त त्याला त्याशिवाय मागू. इकडे बी दगडी सुटलेले आहेत. तुम्हाला वर नेऊन धावतो तुम्हाला पाहिजे. बर, एवढ्यासाठी काय वरती जावं लागणार आहे का? ते काय झालं पाहिजे ना. मग चला लवकर, मला कुठे काम आहे. गाडी जायची साईडला लावा. चला बा, चला लवकर, वाट दाखव मला पटकन. चला चला जायचं, पुढची कामं आहेत. चला लवकर. चला लवकर आपण. चला चला लवकर लवकर धावतो. लय दिवस झालो मी इकडे कधी आलो नाही. अहो, तुम्ही काय पुढारी माणसं पाटील गाडी घेऊन फिरताय. या कड्यातनं फिरायची व्हायची. काय बोलताय अप्पा, चेष्टा करताय का? चेष्टा कशाला? हे पडले का? हा, हा? हे पडले. अजून कुठे आहे? हे इथं आहे. इथं आहे? हा, इथं आहे, पुढं आहे का? हा, हे बघा. हा. इथं पुढे आणि तिकडून तुम्हाला तिकडं लावतो. तिकडे पडले का? हा, तिला बी बंदोबस्त करायला. बरं, चला चला बघूया, चला.
कोण आहे तर या या आपा आपा पाटील कोणी केलंय हे कसं काय झालं नाव फक्त सांगा मला त्याचं मी गेलो होतो दरड बघायला. तू अजून पोहोच कुठे गेला होता? मी गेलो होतो गावाला पाणी पाजायला मला समजलं तसं लगेच आलो इथं ते सगळं सोडा कोण होता त्याचं नाव फक्त सांगा मला पण आम्हाला माहिती आहे का ती तोंड बांधून आली होती तर आम्हाला काय ओळखतात आहे का? अरे जरा गप बसता का हा किती डोका खाल हा मला जरा विचार करू द्या. मला वाटतं हे सरपंचाचंच कारस्थान आहे मला बी वाटतंय तसं. यंदा का लईच टाइम झाला लाकड रचायला लावा इथं वाळवी लागली. वाळवी लागू दे पण तू जीन्स घालून आलायस लाकड रचायला. अहो सरपंच कामच करायचं आहे ना. हा हे हात आहेत की माझं. करा करा हातानं करा करा पटापटा करा. अहो तुम्हाला काय समजलं का? हा थांब थांब दम धीर आहे का नाही. अरे थांब जरा इथं महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे सरपंचांना. अरे बोल की सांगितल्याशिवाय कळलं कसं मी का अंतर्यामी आहे वर सांग. पाटलाची न कुणाची तरी भांडणं झाली ते. अरे कुणाची झाली ते काय माहित नाही पण पाटल्याला लय मारलाय. त्याला लय मारलाय. हो पाटल्याच्या डोक्याला पट्ट्या बिट्ट्या बांधल्यात. पण कुणी काय केलं हे काय समजलं का नाही. हे काय माहित नाही तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आली होती. अरे तसंच पाहिजे त्या पाटलाला. जशी करणी तशी भरणी. भाऊ तुमच्या काही लक्षात येतंय का? का म्हणतो या सगळ्या गोष्टीचा संशय ही आपल्यावर म्हणजे तुमच्यावर घेतली. मोदी की त्याला कोण भेटतय ते संशयच घेईल ना. त्याला पण माहित आहे सरपंच कसा आहे ते. समजलं का तुम्ही त्याची काळजी करू नका. भाऊ ती आपल्यावर संशय घेतील म्हणून म्हंटल मी. त्याला कोण भेटतय हा तुला या सरपंचाचा नियम माहित नाही का. जो आपल्याला नडतो त्याला पण आपण समोरासमोर नडतो. माग फाटलं तुटलं तरी सरत नाही. त्या फाटल्याला पण आपला नियम चांगलाच ठाव आहे. पाटील काही चुकलं तुमचं दुखतंय का? डॉक्टरांना बोलवून आणू का पाटील? अरे अशा लय मारामाऱ्या केल्यात आहे एवढ्याला काय होतंय इथं काहीच नाही. पाटील हे सरपंचाचंच काम आहे. हो मला बी तेच वाटतंय हे सरपंचाचंच काम आहे. वा तात्या वा काय मस्त खेळी खेळाय तुम्ही. आता त्या पाटलांच्या चमच्यानं असं वाटेल की हे काम सरपंचानीच केलंय. शेवटी बाप कुणाच आहे. आत्ताची खेळी सुरू केल्या खरी मजा पुढे बघायला मिळेल. ह्या गावचं राजकारण ह्यो तात्याच करणार. दादा आता नुसती मजाच बघायची. नाही ह्या खेळीतली अर्धी चाल झालेली आहे अजून अर्धी चाल बाकी आहे. म्हणजे काय समजलं नाही. समजे तात्या मग पुढचा प्लॅन काय? सांगतो ऐका.